आज आपण शेपमध्ये मनी कसं भरायचं ते बघणार आहोत. गोल, चौकोन, त्रिकोण आणि पान शेप हे 4 प्रकार बघणार आहोत. तर इकडनं स्टार्ट करताना सेम तसंच जसे आपण पहिल्या क्लासमध्ये शिकवलं चेन स्टिच कशी करायची, सेम तसंच धागा हे करायचा आणि मनी भरताना 2-2 घ्यायचं. 2 मनी घ्यायचं, एक स्टिच काढायची. आणि जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते. 2-2 मनी घ्यायचं. हे बघा, 2 मनी घ्यायचं, स्टिच वर काढायची, 2 मनी पुढं सोडायचं आणि जेवढी तुम्ही आज जवळून काढाल ना तेवढी गॅप येणार नाही. आणि लांबून घेतला तर मग गॅप आहे. प्रत्येक वेळी लांबून घ्यायचं असं. हे बघा, आता इथं लांबून घेतला आहे मी, एकदम याच्यात नाही घेतला. आणि परत एक छोटीशी स्टिच काढायची एकूण 2 वेळा. जिथं जेव्हा आपला कोपऱ्याची बाजू येईल तिथशी 2 वेळा. आणि हा असा आल्यानंतर हे बघा, एक हे केला, थोडं किंचित खाली घेऊन. आणि जर आपलं नाही जसं टोक आलं तर मग आपण खालून एक मणी घेऊन वर टाकायचा. 2 मणी भरायचं, स्टिच काढायची. 2-2 मणी भरून स्टिच काढायची. प्रत्येक वेळी 2 मणी घ्यायचं, जास्त मणी घ्यायचं नाही. नाही तर तुम्ही मणी 3 घ्याल तर मग काय वेळ लूज पडतील. आता हे कसं फिट्ट बसल्यात ना, 3 मणी नका घेऊ, 2च घ्या. आणि एक मणी कोपऱ्याला एक मणी घेतला, एक थोडीशी क्रॉसमध्ये स्टिच काढली आणि मग रिटर्न एकच मणी घेतला. आता परत मग कोपऱ्याची बाजू बरोबर येते. मग परत 2 मणी घ्यायचं. दोन 2 मणी घेऊन पुढं तसं करत राहायचं. जास्त मणी घेतला ना मग काय होतं आहे, आपला याच्यात ब्लाऊजवर पण लूज पडतात. जेवढं मणी कमी घ्याल तेवढं लूज बसण्याची शक्यता कमी असते. आपण स्टेप बाय स्टेप शिकणार होता. प्रत्येक शेप, स्टिच, 3D वर्क, 5D वर्क, सगळं फॅब्रिक पेंटिंग. दोन घेतलं, एक बसला तर बसवायचा, नाहीतर मग थोड्या अंतरावर येऊन गाठ मारून टाकायची. गाठ आपण पहिल्या व्हिडिओत दाखवलेली. सेम आता आपण चौकोन बघणार आहोत. चौकोनला पण सेम तसंच खालून धागा मी कट नाही केला, तसंच घेतला आहे. खालून धागा घ्यायचा काढून वर 2 मणी भराचं, स्टिच काढायची. 2-2 मणी, जेवढं 2-2 मणी घेतला ना का दिसायला पण छान दिसतंय आणि फिनिशिंग पण चांगली येते. आणि ते म्हणजे असं लूज नाही, पिट्ट दिसतात.
प्रत्येक वेळी 2 मणी घ्यायचं. आता इथं इकडनं आपण डायरेक्ट असं 2 मण्यांचे जरी असं फिरवलं ना तरी चालेल. फक्त काढताना सावकाश करा. प्रॉपर चांगला आला तर मग तो दिसायला पण छान वाटतंय. नाहीतर मग गॅप पडले ना तर मग तो दिसायला छान दिसत नाही. दोन मणी घ्यायचं, सेम तसंच करत जायचं. इथे छोटीशी स्टिच काढा, कारण याला काढायलाच लागतंय तर आपलं कोपरा येईल. चौकोनमध्ये काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. तसंच फिरवला मी इकडं. आणि प्रत्येक वेळी धागा कट करायला नको. इकडनं इकडे फिरून करून घ्यायचा पुढं. नवीन असाल तर पहिले व्हिडिओ बघा. आपण पहिल्या क्लासमध्ये मटेरियलची माहिती दिलेली आहे, नावं लिहून. आणि दुसऱ्या ह्याच्यात आपण चेन स्टिच कशी करायची ती पण दाखवलेली आहे, आणि गाठ मारायची पण. स्टेप बाय स्टेप आरीवर्क करायला शिकवणार आहोत. आणि आरीवर्क क्लास हा आपला फ्री आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन आरीवर्क क्लास शिकायचा असेल तर आपली फी कमी आहे, आणि यूट्यूबवर आपण फ्रीमध्ये शिकवतो. आणि इंस्टावर आपला पेज आहे रश्मी आरी क्रिएशन, तुम्ही बघू शकता. पण किती छान प्रकारे वर्क आणि छान प्रकारे शिकवलेले आहेत ते. आणि मग कट मारायची. प्रत्येक वेळी 2 मणी भरायचं, पुढं करत जायचं. दोन मणी भरून पुढं करत जायचं. आपला शेप बरोबर आला पाहिजे म्हणून जास्त मणी नाही घ्यायचं. वर करताना मणी हे 2-2च घ्यायचं. जर नसेल जमत तर 1-1च घ्या. एकदा तुमचा हात परफेक्ट बसला ना का मग 2-2 मणी घ्या. पण 3 मणी घेतलं तर मग ते जास्त लूज पडतात. आणि आपण हा आरीवर्कसाठी जरीचा थ्रेड वापरले 423 नंबरचा गोल्डनमध्ये. आणि याच्यात तर प्लास्टिक आहे. वरून गोल्डन दिसतंय पण आतमध्ये प्लास्टिक आहे. म्हणजे आपण किती वापरला तरी असं ओढला तरी हा तुटत नाही. फिनिशिंग पण छान येते चेन स्टिचमध्ये. हे बघा असं टाकायचं, एकदम जवळून ओढायचा. मण्याच्या एकदम जवळून घेतला ना असं इथं तर मग मण्यांच्यात गॅप नाही पडत. दोन मणी वर्क पूर्ण केलेल्या. जेवढं मणी कमी घ्याल तेवढी फिनिशिंग छान येते. तुम्ही आता बघू शकता किती गोल एकदम परफेक्ट आले, तो अजिबात गॅप नाही.
मण्यांच्यात गॅप नाही आली तरच चांगलं वाटतं आहे. मण्यांच्यात गॅप आली ना तर मग तसं तुटत तुटत चांगला नाही दिसत. आपण परफेक्ट फिनिशिंगमध्येच शिकवतो. बघू शकता आता किती छान फिनिशिंगमध्ये आपला गोल तयार होईल. आता दोन मणी घेतले आहेत. एकदम परफेक्ट जवळून घेतला ना, थोडीशी आतमध्येच्या बाजून गाठीसाठी बाहेर बघा. आपण 3 mm गोल्डन मोती वापरले ते. तीन MM आहेत आहे. ते आकार काढून घ्या तुम्ही पण, आणि मग नंतर वर्क करायला घ्या. आपण स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत. अजून तुम्हाला कोणते डिझाईन शिकायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसे आपण व्हिडिओ करून चॅनलवर अपलोड करू. असं क्रॉसमध्ये एक केला. आता परत एक वर घेऊन त्याच्या असं हे करायचं आणि मग कट मारायची. आणि गाठ जेवढी जवळ मारता येईल तेवढी जवळ मारत जा. बघा, मग आपला धागा पण दिसत नाही. परफेक्ट 4 आपण शेप काढलेला.